तुमची भाषा ही महत्त्वाची नाही आहे, तुमचं ज्ञान जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या पोरांचा सगळ्यात मोठा बॅरियर काय माहिती आहे का? आपल्याला असं वाटतं की मला जे समजतंय ना ते मला इंग्रजीतूनच आलं पाहिजे. गरजेचं नाही आहे बेटा. जर असंच करायचं असतं तर नीट, जेई, आयसर, सीटी या एक्झाममध्ये तुम्हाला गोल करायला लावलं नसतं, तुम्हाला लिहायला लावलं असतं. आणि या लिहिण्याच्या चक्करमध्ये देशाचा टॅलेंट बर्बाद होत होता, म्हणून या एक्झाम्स आलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटलं त्यांच्या कागद कमी करायचे होते, त्यांना वृक्षतोड थांबवायची होती म्हणून एवढ्या मोठ्या आन्सर शीट नाही छापायच्या बाबा आपण OMR वर एक्झाम घेऊ? नाही. लिहितानाचे पॅरामीटर्स हे प्रचंड वेगळे असतात. इथं नॉलेज तुम्हाला उतरवायचं एक्झाम्समध्ये. त्याच्यामुळे जर तुम्हाला नीट, जेई, आयसर, सीटी कशाची तयारी करायची असेल ना, तर पहिले डोक्यात एक फिक्स करा कि भाई प्रेजेंटेशन कब करूंगा, कैसे करूंगा वो छोड़ दो, पहले मैं नॉलेज को गेन करूंगा. प्रॉब्लेम इथे आपला, आपण नॉलेजच गेन करत नाही. आपल्याला नॉलेज मिळवायचंच नसतं. आपल्या डोक्यात काय माहितीये का, तुम्हाला माहितीये का, तुम्ही त्या देवगिरी किल्ल्यावर जा. देवगिरी किल्ल्यावर असं मी म्हटलं नाही पाहिजे, पण आपल्याकडचे काही म्हणजे आता आमचे काही मित्र असतात जे इंग्रजी बोलतात वगैरे वगैरे, सगळ्यांचं आम्ही ऐकत असतो. तिथे गेल्यावर कळतं त्या गाईडची इंग्रजी जास्त भारी आहे सर आपल्यापेक्षा. तिथल्या रायगडावरच्या, देवगिरी किल्ल्यावरच्या, इतर गडांवरच्या गाईडची इंग्रजी जास्त चांगली आहे. आणि काय काम करायला तो? माहितीच द्यायला ना. इतिहास तर आपण घडवून बसलेलो आहे, बरोबर आहे की नाही? हे काय करतात? माहितीच देत आहे ना. त्याच्यामुळे इतिहास सांगणारे नाही बनायचे आपल्याला, इतिहास लिहिणारे पण नाही बनायचे आपल्याला. आपल्याला इतिहास घडवणारे बनायचे. आणि इतिहास घडवण्यासाठी ज्ञान आणि वेळ या दोनच गोष्टी लागतात. त्या जर तुमच्यात असतील तर तुम्ही यशस्वी होणारच आहे. आता पहिला प्रश्न जो आहे ज्ञानाचा, तो तर आपण मिळवू शकतो. पुस्तक आहे, सगळं उपलब्ध आहे ना. आज तुम्हाला ज्ञान मिळावं म्हणून आमच्यासारख्या 4 लोकांना सरांनी इथेपर्यंत बोलवलंय. बरं, बोलवलंय ते सोडून द्या. मुकेश सरांचे, नायक सरांचा रोज कमीत कमी एक मेसेज किंवा फोन होता. आणि मी मनातल्या मनात म्हणायचो की सर मला रोज आठवण देत आहे, गुरुवारी यायचंय, पोरांसोबत काहीतरी चांगलं बोलायचं. बरोबर आहे की नाही? तुम्हाला आज हे मिळतं तरी आहे, बरोबर? त्याच्यामुळे ज्ञान तुम्हाला मिळणारच आहे. आता राहिली एकच गोष्ट, काय? वेळ. आणि ज्या DNA मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, ज्या DNA मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या DNA मध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि यांच्यासारखे लोक ज्या DNA मध्ये आहेत ना, त्या DNA ला वेळ विकत घ्यायची गरज नाही. तुम्ही इमॅजिन करा ना यार, जागीरदार होते समजा. आत्ता जर माझ्याकडे जर 25-30 एकर जर जमीन असती, बरोबर आहे की नाही, तर मी सकाळी 7ला उठून लेक्चर घेतलं नसतं, बरोबर ना? आणि शिवाजी महाराज जाऊन बघा, जागीरदारी होती, सगळं होतं, A to Z गोष्टी होत्या. शिवाजी महाराजांना कमी पडेल अशी एकही गोष्ट नव्हती. एकही गोष्ट नव्हती की त्यांना कमी पडेल. तरी सुद्धा वयाच्या 16व्या वर्षी मित्रांना सोबत घेऊन किल्ला लढायला जाणं याला वेडच म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये लाखोंची, त्या काळामध्ये बरं लाखोंच्या नोकऱ्या मिळत होत्या. कारण त्या काळात जगातला सगळ्यात, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की तुम्हाला एकच गोष्ट आठवेल, संविधान लिहिलं, घटना लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातल्या त्या काळातील बेस्ट इकॉनॉमिस्ट पैकी सर्वोत्कृष्ट व्यक्ती होते. आणि त्यांना कुठलीही कंपनी लाखोंचं पॅकेज द्यायला तयार होती. हे सगळं सोडून द्यायचं आणि इथं लोकांसाठी लढायचं, शिव्या खायच्या, वेळ प्रसंगी पळायचं, मान अपमान सगळं सहन करायचं, याला वेड म्हणतात. महात्मा ज्योतिबा फुले, तुमच्या माहितीच तो त्या काळातले सरकारी कॉन्ट्रॅक्टर होते. आत्ताचा सरकारी कॉन्ट्रॅक्टर पहा तुम्ही, गळ्यात एवढी मोठी चेन, ती बी जेवढं ओझं म्हणजे झापतं तेवढंच घालतो तो. त्याला जर इच्छा जर झाली ना
तो त्याला अजून त्याच्यापेक्षा मोठं सोनं घालायची इच्छा असते. एवढी मोठी गळ्यात चेन असते आत्ताच्या कॉन्ट्रॅक्टरची, हातात बसणार नाही एवढ्या अंगठ्या असतात, बरोबर आहे की नाही. भारीवाली गाडी असते, फॉर्च्युनर, थार वगैरे वगैरे जे काय असेल आत्ताच्या सरकारी कॉन्ट्रॅक्टरकडे. महात्मा फुले इंग्रजांच्या काळातले त्यावेळचे ठेकेदार होते, कॉन्ट्रॅक्टर होते. काही गरज नव्हती त्यांना तुमच्यासाठी शाळा काढत बसायची, काही घेणं देणं नव्हतं. तरी सुद्धा अख्ख्या समाजाला अंगावर घ्यायचं, पूर्ण समाजाला अंगावर घ्यायचं आणि समाजासाठी लढायचं. बरं, ज्यांच्यासाठी लढायले ते शेण फेकायलेत आणि तरी सुद्धा काम करायचं, हे वेड आहे. आणि महाराष्ट्रातल्या रक्ताला कधीपासून वेड कमी पडायला लागलं. आपण या सगळ्यांचे वारस आहोत, आपण या सगळ्यांचे वंशज आहोत. आपल्याला वेड कमी नाही, फक्त आपली इच्छाशक्ती जागी करायची काम आहे आपल्याला. त्याच्यामुळे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही काहीही करू शकता, फक्त तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास जागवण्यासाठी तुमच्या आयुष्यात सुद्धा एक श्रीकृष्ण पाहिजे, जो मला माझ्या आयुष्यात भेटला होता. समजा तो जर नसता तर मला आयुष्यात कळलं नसतं रिसर्च काय असतो. आज माझे तुम्ही गुगलवरती टाका डॉक्टर महेश साळुंखे देशमुख, तुम्ही गुगलवरती टाका, तुम्हाला माझे रिसर्च पब्लिकेशन दिसतील. जगातल्या सगळ्यात चांगल्या जर्नल्समध्ये, बेस्ट जर्नल्समध्ये माझे रिसर्च पेपर पब्लिश झाले. पण जर माझ्या आयुष्यात जर मला तो श्रीकृष्ण नसता भेटला तर, म्हणजे आपला प्रॉब्लेम आहे, आपल्यात पोटेन्शियल खूप आहे, आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मार्ग नाही आहे, बरोबर. आणि मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल, पोटेन्शियलला ओळखायला शिका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट.